आता आमची फॅमिलीच गेली असती तर आम्ही काय करायचं? या क्रुझर गाडीनं दारूच्या नशेमध्ये येऊन जवळजवळ तळसंदे पासून वाटारपर्यंत 3 ते 4 गाड्या उडवल्या आहेत. खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं. कारण त्या घरामधले कर्ता व्यक्ती तो होता. त्याच्या फॅमिलीमध्ये वडील त्याचे आहेत, आई पण आजारी असते, आजी एक आहे आणि 5-6 लोकांची जबाबदारी त्याच्यावर होती. आणि या मुलग्याचं म्हणजे वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही तर कळाल्यापासून दवाखान्यामध्ये शिकायतमध्येच होतो. तिथून आम्ही त्याला सिटी हॉस्पिटलला पण नेलं, पण तिथं पण काय डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे 99% चान्सेस कमी आहेत त्याचे जगण्याचे. लहान बाळ तर जागेवरच डेथ झालं होतं. पण घरची करती व्यक्ती आम्ही गमावल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतं. कालच एका लहान मुलाचा मृत्यू झाला 3 वर्षाच्या, तर आज त्याच्या वडिलांचा सुद्धा झाला. म्हणजे ते संपूर्ण कुटुंबच संपवलंय अशातला भाग म्हटलं तरी चालेल. आल्यानंतर आम्ही घटनास्थळी पाणी केलं तर त्या क्रुझरचा असणारा ड्रायव्हर अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होतो. त्याला आपल्याकडून काही चूक घडल्या, काय झाले हे काही सुद्धा निदर्शनास येत नव्हतं. संध्याकाळची वेळ होती, कामगार सुटून कंपनीतून घरी जातात आणि वाहतुकीची वर्दळीचा रोड आहे हा, तर ब्रेकर पण नाहीत आणि ह्या गोष्टी कुठं स्पीडवर लिमिट पण आलं पाहिजे आणि दारू गाडी चालवणाऱ्यांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाला आव्हान आहे की ड्रायव्हरांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. ठिकठिकाणी चेकपोस्ट नाकावून जो ड्रायव्हर ड्रिंक वगैरे करतोय त्याची लायसन 2-3 वर्षासाठी रद्द केली पाहिजे. कारण अशा पद्धतीने जर ड्रिंक करून जर लोकांना जर येण्या जाणाऱ्या त्रास देत असतील तर ही अतिशय भयावह आहे. नमस्कार, मी मार्मिकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काल रात्री वटार ते तळसंदे या रोडवरती एक भीषण अपघात घडलेला. कर्नाटकहून आला क्लुझर याने अमृतनगर ते वटार या रोडमध्ये 4 जणांना उडवलेला आहे. तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे रहिवासी अंबपचे असल्याचे आम्हाला समजलेलं आहे. त्यामध्ये 2 वर्षाच्या लहान मुलाचा तसेच आणि त्यांच्या वडिलांचा चावऱ्याच्या यात्रेसाठी जेवायला जात असताना मृत्यू झालेला आहे. क्लुझर ड्रायव्हर हा पूर्णपणे मद्यधुंद होता आणि तुम्ही बघू शकता ही क्लुझर कशा प्रकारे येऊन ह्या निंबाच्या झाडाला धडकलेले आहे आणि अक्षरशः झाड तुटून पडलेलं आहे. एवढ्या भीषण असं त्याचा वेग होता आणि इतका भीषण हा अपघात होता. या अपघातात जखमी झालेल्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात. दादा, कशा प्रकारे अपघात होता काय सांगा? अमृतनगर पासून 2 गाड्या उडवून आमची गाडी तिसरी, माझा भाचा आमनापूर गावचा, तो जेवायला येत होता यात्रेला. त्याला धडकून परत इथं पुढे येऊन ही आता जी गाडी उडवल्या त्यातले 2 मयत झालेत. असा सगळा हे कर्नाटक पासिंग गाडी आहे ती आता तुम्ही सगळ्यांनी बघितले. आणि पूर्ण नशेत होता ड्रायव्हर आणि त्यानं ते सगळा एवढा कार्यक्रम केलाय. किती लोकांना हा उडवत आला होता? तरी मागं 2 आणि आमच्या गाडीत 5 पूर्ण फॅमिली होती. पूर्ण फॅमिली होती. बरोबर बरोबर. काय प्रशासनाकडे काय आव्हान करायला? यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. 100%. बरोबर आता आमची फॅमिलीच गेली असती तर आम्ही काय करायचो? बरोबर. या अपघातात मयत झालेले जाधव परिवारांचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती. काय सांगाल? तुमच्या घरातील 2 व्यक्ती तुम्ही गमावल्यात. खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं. कारण त्या घरामधले कर्ता व्यक्ती तो होता. त्याच्या फॅमिलीमध्ये वडील त्याचे आहेत, आई पण आजारी असते, आजी एक आहे आणि 5-6 लोकांची जबाबदारी त्याच्यावर होती. आणि या मुलग्याचं म्हणजे वाटलं नव्हतं आम्हाला. आम्ही तर कळाल्यापासून दवाखान्यामध्ये शिकायतमध्येच होतो. तिथून आम्ही त्याला सिटी हॉस्पिटलला पण नेलं, पण तिथं पण काय डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे 99% चान्सेस कमी आहेत त्याचे जगण्याचे. लहान बाळ तर जागेवरच डेथ झालं होतं. पण घराची करती व्यक्ती आम्ही गमावल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटते सध्या तरी. अशा प्रकारे जे मद्यधुंद होऊन गाडी चालवतात अशा लोकांना काय म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे का? नक्कीच झाली पाहिजे, खूप मोठी झाली पाहिजे. पिऊन गाडी चालवणं हा रूल्स नाहीच आहे. बरोबर. तर ह्या बाबतीत मी तर म्हणजे मोर्चा पण काढीन की मला जर तसं झालं ना, जमलं ना, तर मी मोर्चा पण काढीन ह्या लोकांच्यावर की दारू पिऊन तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय तर तुम्ही चेकिंगसाठी काय ठेवलंय, असे कुठली सुविधा ठेवली चेकिंगसाठी? पोलिसांचं पण ही जबाबदारी आहे की बाबा ड्रायव्हर लोक येत आहेत तर ते कसे ड्रायव्हिंग करतात किंवा काय करतात किंवा स्पीड कुठं आहे, काही तर ब्रेकर नाही आहे. हा इथं वाहतुकीचा रोड आहे, ब्रेकर पाहिजे जागोजागी. तर जवळच पेट्रोल पंप पण आहे, त्या साईडला आपलं लॉन पण आहेत. तर ह्या रोडला खूप गर्दी असते, वाहतूक असते. संध्याकाळची वेळ होती, कामगार सुटून कंपनीतून घरी जातात आणि वाहतुकीची वर्दळीचा रोड आहे हा, तर ब्रेकर पण नाहीत आणि ह्या गोष्टी कुठं स्पीडवर लिमिट पण आलं पाहिजे आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. जो लहान मुलगा वारला त्याचं वय काय होतं? 5 वर्षाचा होता तो. आणि जे त्याचे वडील होते हे घरचे करते कुटुंबीय होते. त्यांची पूर्ण फॅमिली आता म्हणजे अनाथ झाल्यासारखे झाले. तुम्ही जर घरी त्यांच्या येऊन बघितलं ना आता, तर कुणाला काही सुचत नाही की नेमकं करायचंय काय. तर तो माझ्या आत्याचा मुलगा, आम्ही सगळे पाहुणे म्हणजे आमच्या वयाचाच तो पण होता. तर आम्ही एकत्र मिळून यात्रा वगैरे सगळ्या काही करत होतो आणि आता आम्ही यात्रेचं संध्याकाळचं प्लॅनिंग केलं होतं आणि तो पण कंपनीतून सुटून यात्रेसाठीच येत होता.
घरचे लोक आता एवढे डिप्रेशन मध्ये आहेत की बाबा नेमकं करायचंय काय पुढं. कारण त्याची बायको पण आता दवाखान्यामध्ये आहे, लहान मुलगी आहे, ती पण आता अजून शुद्धीवर नाहीये, पूर्ण कोमामध्येच आहे ती मुलगी. मुलगा आता जागेवर डेट झालाय लहान 5 वर्षाचा, आणि हा तर आता म्हणजे 32 वर्षाचा होता. आणि घरची करती व्यक्ती होती त्यांच्या फॅमिलीमध्ये. बाहेर बाई असेल तर बाई कशी पण कमवून खाऊ शकते, पण त्या बाईलाच म्हणजे मुलाचा पण आधार नाहीये आता सध्या तरी. त्यामुळे ती फॅमिली पूर्णपणे रोडवर आहे, आणि जी काय असेल ती भरपाई या व्यक्तीने दिली पाहिजे असे माझं तर मत आहे. काल रात्री हा ऍक्सिडेंट झाला. ह्या ऍक्सिडेंट मध्ये जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी जे आहे ते मोलाचा वाटा उचलला. स्थानिक नागरिकांनी त्या लहान मुलाला कोणताही प्रोटोकॉल न बघता, कोणतेही नियम न बघता लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्याचबरोबर एक पोलीस महिला होत्या, त्या कुठेतरी दौऱ्यावरती चालल्या होत्या, त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल न पाळता त्यांनी त्या लहान मुलगीला आणि त्या फॅमिलीला लगेच दवाखान्यात घेऊन गेला. अशा लोकांचे खरोखर खूप आभार. आपल्यासोबत घटनास्थळी असलेले काही तरुण आपल्यासोबत आहेत. काय सांगा, कशा प्रकारे ही घटना होती? काल सायंकाळी 7 वाजता आपले वठार तैसने रोडवर मोठा एक अपघात घडला. त्यामध्ये आमच्याच मित्राचे नातेवाईक होते. आम्हाला लगेच चावऱ्यामध्ये फोन आला. त्यानंतर आम्ही लगेच तरुण मुलांनी धाव घेतली. आल्यानंतर या ठिकाणी बघितलं तर असं अपघाताची अवस्था ही अशी भीषण होती. जवळजवळ जर बघितलं तर ते क्रुझर गाडी अमृतनगर पासून तिथून एक तैसनेमध्ये एक, आणि इथं जवळजवळ 2-3 टू व्हीलर आणि सुमोला अशी धडक दिलती. आणि त्यामध्ये जवळजवळ एका कुटुंबातले कालच एका लहान मुलाचा मृत्यू झाला 3 वर्षाच्या. तर आज त्याच्या वडिलांचा सुद्धा झाला. म्हणजे ते संपूर्ण कुटुंबच संपवलंय अशातला भाग म्हटलं तरी चालेल. आल्यानंतर आम्ही घटनास्थळी पाहणी केली तर त्या क्रुझरचा असणारा ड्रायव्हर अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला आपल्याकडून काही चूक घडल्या, काय झाले हे काही सुद्धा निदर्शनास येत नव्हतं. तर ही अशा प्रकारची जर बेधुंद वाहन चालवून जर असे जर रस्त्याच्या येण्या जाणाऱ्यांना जर हे असे जर ड्रायव्हर ताप देत असतील तर ह्या अशा ड्रिंक करून ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरांच्या वर शासनाकडून एक कठोर पावलं उचलून कारवाई झाली पाहिजे. बरं, तुम्ही घटनास्थळी होता जेव्हा हा ड्रायव्हर होता, स्पीड नव्हता का, कशा प्रकारे होता? नाही, एकदम गाडी अशी स्पीड नालती. त्याने काय केलं, अमृतनगर वरती गाडी एक टू व्हीलरला धडक देऊन, त्यानंतर तैसंदे इथं टू व्हीलरला धडक देऊन ते शामराव पाटील कॉलेज जवळ ते काहीतरी कुरबचे ग्रहस्थ होते, त्यांना करून तिथून त्यांनी पळ काढलेला. आणि त्या मध्येतून त्या अवस्थेत ते असताना इथं वठारमध्ये आल्यानंतर आपल्या तुषार लॉजिंगच्या पुढून जे त्यांनी जवळजवळ 3-4 टू व्हीलरला धडक दिली. त्याचबरोबर टाटा सुमोला एवढ्या मोठ्या धडक दिली की सुमोचं तोंड हे वारणेकडे होतं ते वठारकडे झाले. आणि ते सुमोज आमच्या चावऱ्याकडे आमच्या मित्राच्या घरी नातेवाईकाच्या यात्रेनिमित्त जेवण करायला येत होते. त्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही लगेच धाव घेतली व अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलवलं. बरोबर, प्रशासनाला काय आव्हान करा, म्हणजे ह्या अशा लोकांना कठोर कारवाई झाली पाहिजे? होय, प्रशासनाला आव्हान आहे की ड्रायव्हरांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. ठिकठिकाणी चेकपोस्ट नाकावून जो ड्रायव्हर ड्रिंक वगैरे करतोय त्याची लायसन 2-3 वर्षासाठी रद्द केली पाहिजे. कारण अशा पद्धतीने जर ड्रिंक करून जर लोकांना जर येण्या जाणाऱ्या त्रास देत असतील तर ही अतिशय भयावह आहे. कारण आज बघितलं तर आंबप सारख्या ह्याच्यामध्ये एक 3 वर्षाचा मुलगा, त्याचे वडील वारले, म्हणजे अख्खं एक कुटुंब ते उठल्यागत आहे. आता मागच्या लोकांनी कुणाकडे बघून काय करायचं हे, त्यामुळे प्रशासनावर यावर ठोस पावलं उचलून ड्रायव्हरला सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे व इथून पुढे सुद्धा अशा बेधुंद कार चालवणाऱ्या ड्रायव्हरांच्यावर कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. एक कर्नाटकाची कुजर गाडीनं जवळजवळ तळसंदेपासून या वठारापर्यंत 3 ते 4 टू व्हीलर गाडी आणि इथं पाठिंबा असणारी एक सांगली जिल्ह्यातील जी गाडी आपले नातेवाईक घेऊन या ठिकाणी चावऱ्याची यात्रा आहे या ठिकाणी जेव्हा चालले होते त्यांच्याही गाडीला धक्का मारलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्प्लेंडर पाहताय, या स्प्लेंडरवरील आंबपचे कुटुंब चावऱ्याला जेव्हा चाललं होतं त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा या ठिकाणी त्यालाही भरपूर लागलेला आहे, त्याचे आईवडील जखमी आहेत. त्याचबरोबर पाठीमागं आपण एक क्रुझर पाहताय, या क्रुझर गाडीनं दारूच्या नशेमध्ये येऊन जवळजवळ तळसंदे पासून वठारपर्यंत 3 ते 4 गाड्या उडवल्या आहेत. पाठीमागं तसने असणारे पाटील जे शाळा आहे त्या शाळेजवळ एक 9 दाम्पत्यांना उडवलेला आहे. त्या ठिकाणी जे असणारा दारूच्या नशेत जवळजवळ त्यानं अनेक कुटुंबांना आज उद्ध्वस्त केलेला